उपराजधानी नागपुरात महानगरपालिका निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियेनंतर चित्र स्पष्ट झालं असलं तरीही भाजपला अंतर्गत बंडखोरीचा सामना करावा लागतोय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातच अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी तिकीट न मिळाल्यानं नाराज होत पक्षाला रामराम ठोकलाय। आता ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहेत। हे बंडखोरी होणाऱ्या निवडणुकीत पक्षासमोर एक आव्हान म्हणून उभं राहण्याचं चित्र दिसतंय। नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे दिग्गज नेतेच भाजप विरोधात निवडणुकीच्या मैदानात आहेत। भाजपनं अनेक काळापासून पक्षासाठी निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं, त्याऐवजी पक्षांतर केलेल्या किंवा बाहेरून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलंय, असा बंडखोरांचा आरोप आहे। त्यामुळे भाजपमध्ये राजीनामे यांची मालिका सुरू झाली आहे। राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच नागपुरातील राजकीय आखाड्यात चुरस निर्माण झाली आहे। मात्र यावेळेचा प्रचार केवळ पदयात्रा किंवा सभेवर मर्यादित न राहता थेट मतदारांच्या मोबाईल स्क्रीनवर पोहोचलाय। आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राचा वापर करून तयार केलेले व्हिडिओ आणि रील्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत। तर तिथेच या डिजिटल युगात आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होणार असल्यानं आयोग देखील सतर्क झाला आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत मोठी घट झाली असून एकूण 302 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी केवळ 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते। मात्र शुक्रवारी शेवटच्या दिवशी तब्बल 290 उमेदवारांनी माघार घेतल्यानं निवडणूक रिंगणातील चित्र बरेचसं स्पष्ट झालंय। अंतिम दिवसापर्यंत अनेक उमेदवारांनी आपापल्या राजकीय समीकरणानुसार आणि पक्षीय रणनीतीनुसार निर्णय घेतल्याचं दिसून येतंय। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला लवकरच सुरुवात होती आहे। आजपासून मुख्यमंत्र्यांचाही प्रचार दौरा सुरू होतोय। 15 जानेवारीला मतदान तर 16 तारखेला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या मुंबईत 6 पेक्षा अधिक सभा होणार असून अनेक ठिकाणी रोड शोचंही आयोजन करण्यात आलं आहे।